छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा, भारत माता की, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, माननीय जरांगे पाटील दादांचं मराठ्यांचा संघर्ष होता, त्यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार घालून हे करावं. आधीच आपण कार्यक्रमाला उशीर झालेला आहे आणि मी सर्व बांधवांना विनंती करतो त्यांनी स्टेजवरून खाली यावं. दादांसाठी रचलेला पोवाडा आहे, शाहिरांनी एकच मिनिटात सादर करावा आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया लगेच. दादा मनोज जरांगे पाटील नवा वा शाहीर वा, मनोज जरांगे पाटील नवा, सर्वांनी स्टेजवर खाली होता. सर्व मराठा बांधवांना मराठ्यांच्यात जन्मला छावा. हॅलो हॅलो, व्यासपीठावर जेवढे लोक आहेत सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी खाली यायचंय. सगळ्या जोपर्यंत सगळे खाली जात नाही तोपर्यंत कार्यक्रमाला सुरुवात होणार नाही. संयोजक सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांना खाली घ्यायचंय. जोपर्यंत सगळे खाली जाणार नाही तोपर्यंत कार्यक्रमाला सुरुवात होणार नाही, याची नोंद घ्यावी सगळ्यांनी. सगळ्यांना खाली घ्या. संयोजक सगळ्यांना खाली घ्या. प्रशांत सगळ्यांना खाली घ्या. खाली घ्या सगळ्यांना. साहेब आपल्याला विनंती आहे, सगळ्यांना खाली घ्या प्लीज प्लीज. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, सगळ्यांनी खाली यायचंय. सगळ्यांनी. दादांना विनंती आहे, दादा आपण या ठिकाणी सर्वांनी स्टेजवरून खाली यावं. सर्वांना विनंती आहे. दादा आपण 2 मिनिटं बसायचंय. शाहीर तुम्ही 2 मिनिटं. शाहीर एक पोवाडा या ठिकाणी सादर करतात आणि त्यानंतर लगेचच आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. सगळ्यांनी खाली जायचंय, विनंती आहे. मनोज जरांगे पाटील नवा, माझं स्वप्न पूर्ण झालं मंडळी. मराठ्यांचा जन्मला छावा आणि सोबत मराठ्यांचा थवार.
पाटील नवा वाद जरांगे पाटील नवा वाद जरांगे पाटील नवा मराठ्यांचा जन्मला छावा आमचे खेळले अधिकार तापून उठले मराठे आज होते झोपलेले गवगार रण मैदानी उडतोय धुवा रण मैदानी उडतोय धुवा आणि सोबत सोबत आपण मनोज दादांचं स्वागत करणार आहोत. त्यासाठी मी महिला कमिटी प्रातिनिधिक महिला कमिटीला विनंती करतो की त्यांनी मनोज दादांचं स्वागत शिवराज्याभिषेक प्रतिमा देऊन करावं. सर्व महिला कमिटीला मी विनंती करतो दादांना शिवराज्याभिषेक सोहळ्याची फ्रेम देऊन आपण त्यांचं स्वागत करत आहोत. सर्व बांधवांना विनंती स्टेजवर गर्दी करू नये. आपण सर्वांना विनंती आहे त्यांनी स्टेज आलेल्या सर्व मान्यवरांचे सकल मराठा समाज नवी मुंबईतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. दादांचा आपण सत्कार करत आहोत. त्यानंतर मी लगेच सकल मराठा समाज नवी मुंबई पुरुष कमिटी प्रातिनिधिक त्यांना विनंती करतो की त्यांनी दादांचं पुष्पहार घालून स्वागत करावं. महिलांना विनंती आहे त्यांनी खाली या स्टेजवर आणि इतर बांधवांनाही विनंती करतो त्यांनी खरंच स्टेजच्या खाली जावं. आपण हा कार्यक्रम अतिशय शिस्तीत करायचा आहे आपल्याला. मी सर्वांना रिक्वेस्ट करतोय. हॅलो हॅलो आधीच आपल्याला कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. सर्व मान्यवर दिवसभर इथं बसून आहेत. दादांना पुढे मुंबईला कार्यक्रम आहे त्यामुळे आपल्या काही बांधवांचं हॅलो हॅलो आभार पत्र महिलांचा सामान झालेला ताई ताई या. तर मी पुरुष कमिटी सर्व महिलांना विनंती आहे आपण पुष्पहार घालून स्वागत करावं. त्यानंतर आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक मी ऑलरेडी केलेलं आहे. आपण हा कार्यक्रम का घेतलेला आहे? दादांनी 27 तारखेला सरकारने आपल्याला आरक्षण जाहीर केलं. सगळे सोयरे वगैरे जी आर काढला. त्यानंतर दादांनी आपल्या नवी मुंबईकरांशी संवाद साधता आला नाही आणि गेले आणि नवी मुंबईकरांशी संवाद साधण्यासाठी दादा इथं आलेले आहेत. दादांचा सत्कार सकल मराठा समाज नवी मुंबईतर्फे होत आहे. त्याच्याही पुढे एक महत्वाचा सत्कार आहे. आपले काही ओबीसी बांधव दादांचा फुले पगडी देऊन महात्मा ज्योतिबा फुलेंची पगडी देऊन सत्कार करणार आहेत. एवढा घरी कोण बसते? आपले काही बांधव दादांचं फुले पगडी घालून महात्मा ज्योतिबा फुलेंची पगडी घालून सत्कार करणार आहेत. काही लोक समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी काही वाचळ बळबळ करतायत. पण हा मराठा समाज सर्वांना सोबत घेऊन चालणारा समाज आहे. आपण कोणाचाही द्वेष करत नाही आणि त्यामुळे आपण सत्कार इथे झालेला आहे. सगळ्यांना विनंती आहे आपण बाजूला व्हायचं आहे. लगेच पुढचा कार्यक्रम चालू करायचा आहे. सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे. संयोजक टीम यानंतर दादांचा महात्मा ज्योतिबा फुलेंची पगडी देऊन घालून आपण सगळ्यांनी
आपण सगळ्यांनी बाजूला व्हायचंय, लगेचच या ठिकाणी सगळ्यांनी स्टेजच्या बाजूला, कोणीही बाजूला इथं थांबू नका स्टेजच्या इथे. चला प्लीज. हो जरा यांना बसून घ्या म्हणा कुणीतरी. सगळे बस आहेत मागे. कार्यक्रमाची शिस्त पाळावी, कार्यक्रमाची शिस्त पाळावी. मी आपल्याला सर्वांना विनंती करतोय, कार्यक्रमाची शिस्त पाळा. वेळेअभावी आपल्याला खूप उशीर झालेला आहे. सर्व मान्यवर कित्येक वेळ झालं तात्काळ बसलेले आहेत. सर्वांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवरून खाली यावं. दादांचा सत्कार होत आहे. दादांचा महात्मा ज्योतिबा फुलेंची पगडी घालून, आणि आपण समतावादी आहोत. आपण कुणाचाही द्वेष करत नाही. आपण सर्वांसोबत घेऊन जातोय, हे आपण निदर्शनात आणतोय. काही नेते बडबड करतात, काहीतरी बोलतात, तर तसं काही नाही. सगळ्यांना आमच्या सोबत आहे. व्यासपीठावरील सगळ्या संयोजकांना विनंती, आपण सगळ्यांनी बाजूला यायचंय. आपण लगेचच पुढच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतोय. आभार पत्र वाटपाला आपण यानंतर आपले विनोदजी पोकरकर कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करतील. कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. 25, 26 आणि 27 जानेवारी रोजी आपल्या नवी मुंबई शहरामध्ये जो आरक्षणाचा इतिहास घडला, यावेळी पूर्ण 3 दिवस आपली नवी मुंबई ठप्प होती. आणि या नवी मुंबई ठप्प होण्यामध्ये जवळपास सगळ्याच समाज बांधवांचा यामध्ये आपल्या सगळ्यांना सहकार्य होतं. पत्रकार असतील, पोलीस प्रशासन असेल, एपीएमसी प्रशासन असेल, माथाडी कामगार असतील, माथाडी कामगार नेते असतील, त्यानंतर आपला स्थानिक अग्रिकोळी भूमिपुत्र समाज असेल, या सगळ्यांचं सहकार्य लाभलं आणि 3 दिवस नवी मुंबई ठप्प झाली. या सगळ्यामध्ये ज्या बांधवांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मराठा समाज बांधवांचं राहण्याची व्यवस्था असेल, खाण्याची व्यवस्था असेल, यामध्ये ज्यांनी सहकार्य केलं, या सगळ्या बांधवांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही या ठिकाणी आभार पत्र देऊन सन्मान करणार आहोत. खरं तर नवी मुंबई शहरातल्या ज्यांनी सहकार्य केले त्यांचा सगळ्यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. परंतु मनोज दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 15 ते 20 बांधवांचा फक्त या ठिकाणी सन्मान होणार आहे. आणि त्यानंतर दादा आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करतील, कारण दादांना पुढच्या कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. नवी मुंबईकर म्हणून तुमची आमची जबाबदारी आहे. दादा जितक्या कमी वेळेमध्ये आपल्या सभागृहात आले, तेवढ्याच पटकन दादांना आपल्याला बाहेर जायला रस्ता करून द्यायचा आहे. कोणी फोटोसाठी सेल्फीसाठी गर्दी करायची नाहीये. ही संयोजन टीमच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी माझी विनंती राहील. आणि आता आपण पुढचा जो आपला कार्यक्रम आहे, जे आपण आभार पत्र देणार आहोत, या कार्यक्रमाकडे आपण वळतोय. अमरदीप गरड सरांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाची या ठिकाणी सुरुवात करायची आहे. धन्यवाद. एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, अरे कोणता म्हणतो देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. मनोज दादा तू मागे बढो. यानंतर आपण अण्णासाहेब अमर रहे. यानंतर आपण लगेच आभार पत्र वितरणाचं आपण सुरुवात करत आहे. आपल्याला या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबईने खूप मोठ्या प्रमाणात मदत केली, त्याशिवाय शक्य झालं नसतं. तर आपण हे सर्व आभार आपण प्रातिनिधिक सुरुवात हे करत आहोत. त्यानंतर मी माननीय आमदार शशिकांत शिंदे साहेब, संचालक मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबई, यांना विनंती करतो की आपण आपलं आभारपत्र स्वीकारण्यासाठी यावं. त्यानंतर लगेच माननीय माजी आमदार नरेंद्रजी पाटील साहेब, कॅबिनेट मिनिस्टर दर्जा अध्यक्ष अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ आणि माथाडी कामगार नेते, त्यांनाही विनंती करतो त्यांनी स्टेजवरती यावे. त्यानंतर अशोक डग साहेब, सभापती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती. मला वाटतं आपण सगळ्यांचे घेतोय, तर थोडस थांबून घे. तुमचं आहे सेपरेट आहे, एक एक करून येतोय, गडबड करू नका, एक एक करून घेतोय. यानंतर नरेंद्रजी पाटील साहेबांचा सर्व समितींचे त्यांना विनंती करतो, सर्वांनी एकत्रित येऊन घ्यावं. सर्वांना बोलवलं. हॅलो. एक सन्मान या ठिकाणी होणार आहे. सगळ्यांना विनंती आहे की ज्यांचं नाव घेतलं जाते त्यांचा पहिला आभार पत्र देऊ द्या. त्यानंतर सगळ्यांना आभार पत्र या ठिकाणी दिले जाणार आहे. सगळ्यांनी व्यासपीठावर गर्दी करू नये आणि व्यासपीठ लगेच खाली करावं. सर्व मान्यवरांना विनंती.
आपण इंडिव्हिज्युअल काही देणार आहोत त्यासाठी. त्यानंतर नरेंद्र पाटील साहेब होते, अशोकरावजी ढग साहेब सभापती, डॉक्टर PL खंडगळे साहेब सचिव मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती. त्यानंतर ज्यांची नावं घेतली जात आहेत त्यांनी आपलं आभार पत्र मनोजदांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वीकारायचं आहे आणि स्टेजच्या आपल्या उजव्या बाजूने मान्यवरांनी आसनस्थ व्हायचंय ही माझी सगळ्यांना विनंती राहील. पुढचे आभार पत्र आपण या ठिकाणी तसे कंटिन्यू करणार आहोत. पुढचं झालेलं आहे का? अशोक ढग साहेबांचं दिलेलं आहे का? आपल्याला विजयजी भूता साहेब संचालक किराणा बाजार व्यापारी कमिटी, संजय शेठ पानसरे संचालक फळ मार्केट व व्यापारी कमिटी, महबूब व्यापारी साहेब इंजिनियर उपाभियंता कृषी उत्पन्न बाजार समिती, संगीता अंडागळे मॅडम, शिवनाथ वाघ अध्यक्ष आणि कर्मचारी अधिकारी महासंघ या सर्वांचे आपण मान्यवरांना विनंती आहे आपण आसनस्थ व्हायचंय पुढच्या कार्यक्रमासाठी. त्यानंतर श्री चक्रधर पवार मुख्य सुरक्षा अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती. जाओ मागे उभे राहा. शंकर शेठ पिंगळे साहेब. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण आसनस्थ व्हायचंय. जसे आपले या ठिकाणी आभार पत्र मी स्वीकारले सर्वांना विनंती करतो ज्यांचं झालं असेल त्यांनी स्टेजवरून कृपया थोड्याच वेळामध्ये आपण हे आभार पत्र देऊन मनोजनांचं सगळ्यांना मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे. डग साहेबांना विनंती आहे साहेब आपण आसनस्थ व्हायचंय. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण हा कार्यक्रम संपून पुढे मनोजनांचं या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे. बाजार समिती नवी मुंबई मार्फत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आपल्याला जे सहकार्य लाभलं आणि याबद्दल जे आपले सर अधिकारी आहेत किंवा संचालक आहेत या सभापती असतील सगळ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार या ठिकाणी करतोय. आभार पत्र आपण त्यांना देतोय. संयोजकांना विनंती आहे व्यासपीठावरची जी गर्दी आहे ती आपण थोडीशी कमी करायची. संयोजक छत्रपती शिवाजी महाराज जय, धर्मवीर संभाजी महाराज जय. नंतर मी पुढील काही सत्कार घेत आहे. शिवनाथ वाघ घेतलं नाव घेतलं होतं नाव शिवराज वाघ साहेब कर्मचारी अधिकारी संघटना. सगळ्यांना विनंती आपण जरा स्टेजवरून साईडला यायचंय. पुढचे जे आभार पत्र आहेत ते आपण देणार आहोत. कुणी तिथे थांबू नये प्लीज. सगळ्यांना विनंती. संयोजक टीम पुढचं आपण घेत आहेत. तिरणा चॅरिटेबल ट्रस्ट नेरूळ तर्फे आम्हाला बरीच मदत झाली. लोकांच्या राहण्याची जे खाण्याची पाण्याची सगळी सोय केली होती त्याबद्दल आपण त्यांचे आभार पत्र देऊन ऋण व्यक्त करत आहोत. तिरणा चॅरिटेबल ट्रस्ट आलेले आहे. डॉक्टर नितीन कदम सर MGM हॉस्पिटल वाशी. तेरणा टीम आलेली आहे. तेरणातर्फे आपल्या तेरणा सगळ्या लोक तेरणा टीमचा या ठिकाणी गर्दी मी तर बांधवांना विनंती करतो की गर्दी करू नका प्लीज. तेरणा तर्फे आपल्याला PT देशमुख सर आलेले आहेत आणि तेरणा परिवाराचे आपले मान्यवर आलेले आहेत. त्यानंतर आपण MGM हॉस्पिटल ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स चा आपण सत्कार करत आहोत. त्यासाठी जर कोण आले असतील रिप्रेझेंटेटिव्ह तर त्यांनी यावं. मी सर्वांना विनंती करतो स्टेज खाली करावं आणि जागा सोडावी. त्यामुळे काय होईल की आपल्याला वेळ वाया जाणार नाही. सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठ लगेचच खाली करायचंय. पुढचं आभार पत्र आपल्याला द्यायचंय. कुणी सेल्फी काढू नये तिथे प्लीज. संयोजन टीम प्लीज जरा आपण जरा लक्ष द्या तिकडे. संयोजन टीम सगळ्यांना खाली घ्या प्लीज. सगळ्यांना खाली घ्या जरा प्लीज. सर्वांना विनंती आहे आपण सांगितल्याप्रमाणे हे करा प्लीज. नितीन कदम सर MGM ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स चा आपण पुढचा घेत कोण आला असेल तर त्यांच्या वतीने. त्यानंतर भारती विद्यापीठ CBD बेलापूर. केवळ आता भारतीय विद्यापीठाचे जे कोणी आपले पदाधिकारी असतील किंवा विलास कदम साहेब आलेले आहेत त्यांना विनंती करतोय. भारतीय विद्यापीठ आलेले सर येत आहेत.
बस आता काय उठले ते उठले. त्यानंतर जीडी पोळ फाउंडेशनचे जे कोण असतील खारघर त्यांना विनंती, त्यांनी तिथे थांबावं. जीडी भारतीय विद्यापीठचे झाल्यानंतर जीडी पोळ फाउंडेशन खारघर. आता भारतीय विद्यापीठ जे आहे, ज्यांचं आपल्याला या आंदोलनाच्या दरम्यान सहकार्य लाभलं होतं, अनेक बांधवाच्या राहण्याची खाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली होती, त्यांचा या ठिकाणी आभार प्रदर्शन सन्मान होता. गर्दी करू नये. आपल्याला संयोजक टीम विनंती आहे, सगळ्यांना आपण पटकन उजव्या बाजूने सगळ्यांना खाली घ्यायचंय. सर्व मान्यवरांना पुढचा आहे जीडी पोळ फाउंडेशन खारघर. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी खाली व्हावं, स्टेजून खाली जावं. आपण चला सगळ्यांनी खाली जायचंय प्लीज. सगळ्यांनी खाली यायचं. जीडी पोळ पाळा, कार्यक्रमाची स्वस्त पाळा. साहेबांना पुढचा कार्यक्रम आहे दादांना. त्यानंतर पुढे केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आणि सचिव यांना विनंती करतो, राकेशजी नलावडे आणि सुनील साजेड असतील तर त्यांनी यावं. केमिस्ट असोसिएशनच्या वतीने आपल्याला मोफत औषधं आणि अँब्युलन्सची वगैरे सोय केली होती. केमिस्ट असोसिएशनचे राकेश नलावडे अध्यक्ष आणि त्यानंतर सुनीलजी साजेड साहेबांना विनंती करतो, त्यांनी यावं. सुनीलजी साजेड साहेबांचा या ठिकाणी आभार पत्र देऊन सन्मान झाल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेचे साफसफाई कर्मचारी यांचा या ठिकाणी सकल मराठा समाज नवी मुंबई शहराच्या वतीने एक आभार पत्र देऊन त्या ठिकाणी एक सत्कार केला जाणार आहे. सर्व जे काही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना माझी विनंती आहे की व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपण इकडे यायचं आहे. त्यानंतर डॉक्टर रवी गोसावी आणि मराठा मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य त्यांनी स्टेजवर यावं. मराठा मेडिकल महाराष्ट्र यांनी पूर्ण हेल्थ हे केलं होतं, डॉक्टर रवी गोसावी यांनी त्यांनी पण यावं. त्यानंतर पुढचे काही एनएमएमसी सफाई कामगार आणि रवी गोसावी आणि डॉक्टर रवी गोसावी आणि मराठा मेडिकल महाराष्ट्र राज्य. पहिला उभे राहा आम्हाला थोडं साईडला मागे तर ए रवी रवी. ह्यानंतर ना आपल्याला आपल्या इतर बांधवांनी बरीच मदत केली. त्यामध्ये माननीय आमदार संदीपजी नाईक साहेब, वैभव तुकाराम नाईक साहेब, आपले माथाडी नेते नगरसेवक चंद्रकांत पाटील साहेब, कविता चंद्रकांत पाटील मॅडम समाजसेविका यांनी आपल्याला मदत केली होती. वैभव तुकारामजी नाईक यांच्या माध्यमातून पाण्याचे टँकर आणि पाणी मोठ्या प्रमाणात मिळालं होतं. त्यांचे प्रतिनिधी म्हणून नितीन काळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपला या नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ज्या दिवशी आपला त्या ठिकाणी मोर्चा झाला त्या दिवशी पुढच्या क्षणाला त्यांनी सगळा रस्ता क्लीन केला होता. याचा सगळं श्रेय या सगळ्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जातं. म्हणून विशेष सन्मान या ठिकाणी त्यांचा केला जातोय. पुढचा आपण घेतोय सकल मराठा समाज सीबीडी बेलापूर. सकल मराठा समाज सीबीडी बेलापूर त्यांच्या कविता चंद्रकांत पाटील मॅडम. व्यासपीठावर संयोजक गर्दी करू नका. सरकार घेऊ पुढचे 5 सरकार होणार आहे आणि लगेच त्या ठिकाणी मनोदराचं मार्गदर्शन आपल्याला लागणार आहे. कविता पाटील मॅडम आपण देतो. बेलापूरचा आपण देतो. बेलापूर मराठा समाज बेलापूरचे आलेले थोडस मागे पुढे झालेलं आहे. आपण जे सकल मराठा समूहच्या बांधवांनी विनंती आहे त्यांनी यावं. सकल मराठा समाज समूहचं आपण सत्कार करत आहोत. त्यानंतर
सकल मराठा समाज नेरूळच्या बांधवांनी उपस्थित राहावं. सकल मराठा समाज तिरूड. सकल मराठा समाज नेरूळ सर्वांना विनंती आपण स्टेज खाली करावं. तिरूड सकल मराठा समाज तिरूड. सकल मराठा समाज तिरूड. सर्वांना विनंती आहे स्टेज खाली करावं. असं बिलकुल शिस्त लावू द्या. शिस्तीत करा कार्यक्रम. सर्वांना विनंती आहे सर्वांनी स्टेज मध्ये खाली यावं. खाली उतरून घ्यावं. असं शिस्तीत कार्यक्रम झाला पाहिजे. शिस्तीत कार्यक्रम झाला पाहिजे. MH46 0300 गाडी बाजूला काढा. MH46 0300 MH01 0179 0129 ह्या गाड्या कोणाच्या असतील ते पार्किंग मधून बाहेर काढाव्या. अडचण होत आहे. पुढील आपण घेत आहे सकल मराठा समाज नेरूळ. सकल मराठा समाज नेरूळ. वैभवजी नाईक साहेबांचं घ्या. स्टेजवर गर्दी कमी करावी. शिस्तीचा आपण शिस्तीत सगळे कार्यक्रम केलेले आहेत. करोडोंचा मोर्चा पण शिस्तीत केलेला आणि तुम्ही जर असं करणार असाल तर हे बिलकुल हे नाही. आपण आता पुढचं हो जोपर्यंत कोणी खाली जात नाही तोपर्यंत कार्यक्रम चालू नाही होणार. चला सगळ्यांनी खाली या. सगळ्यांनी खाली या प्लीज. सगळ्यांनी खाली या. चला सगळ्यांनी खाली या. हात जोडून विनंती आहे सगळ्यांना. चला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. तर दादा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. इतर बांधवांचंही आपण श्रेय आहे. त्यामुळे असं करू नका. फक्त स्वतःचा विचार करू नका. आपल्या प्रत्येक नोडमधून बांधवांनी मदत केलेली आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाचं हे करतोय. तर तसंच आपल्याला जे नवीन पैकी 11 नोड आहेत सर्वांनी मदत केली होती. तर आम्ही सर्वांना विनंती करतो की आपण स्टेजवरून खाली जावं. त्यानंतर आपण यानंतर मी मनोज दादांना विनंती करतो शिस्तीत आपण कार्यक्रम घेणार होतो. हे जर आपण असं करणार असाल वैभवजी नाईकांचा सत्कार त्यांच्यातर्फे घेते. आपण प्रातिनिधिक स्वरूपात आपला सत्कार झालेला आहे. तरी सर्व समाज बांधवांनी विनंती त्यांनी स्टेजच्या खाली जावं. यानंतर आपल्याला मनोज दादा आपल्याला मार्गदर्शन करतील. पण त्याआधी मनोज दादांना एक विनंती आहे की जे सरकारने भरती काढलेल्या आहेत त्या भरतीची जी ऍडव्हर्टाईज येत आहेत आणि सरकारने जोपर्यंत आपल्या मराठा समाजाच्या विद्यार्थी मुलांसाठी जागा आरक्षित ठेवूनच भरती करावी हे विनंती करतोय. आणि दादाला मी विनंती करतो दादा आपण आपल्या समाज बांधवांना मार्गदर्शन करावे. आणि सर्व बांधवांना विनंती करतो त्यांनी खाली जावं. यानंतर आपलं सर्वांचे आभार पत्र वाटप झाले. आपण एक आता कोणाचाही सत्कार आता इथे होणार नाही जाहीर करत आहोत. यानंतर आपण दादांना विनंती करतो दादा आपण सर्व दादा आता आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. सगळ्यांनी पहिले बसून घ्या खाली. ही शिस्त ही बेशिस्त आपल्याला नवी मुंबईकरांनी आपल्याला दाखवतोय. आपण दादांना काय चाललंय सगळ्यांनी खाली या. सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. सगळ्यांना खाली इकडचे सगळे खाली. आपल्या फक्त काही शिस्तीमुळे आपल्या इतर बांधवांचे आपण आभारपत्र नाही देऊ शकलो. आम्ही ते पर्सनली त्यांना पोहोचू. पण हे बिलकुल शिस्त नाहीये. हे चुकीचं आहे. आपण सर्व बांधवांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरून खाली जावं. फक्त दादा मनोज दादा जरांगे पाटील व्यासपीठावर असतील. मी सर्वांना विनंती करतोय. यानंतर आपल्याला मनोज दादांचं मार्गदर्शन लाभणार आहे. पण त्या आधी मी विनंती करतो की दादा जे काय आता सरकार भरती करत आहे जे काय ऍडव्हर्टाईज करत आहेत त्याच्यामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. तर त्यामुळे ते काय जे काय भरती निघत आहे ते मराठा समाजांसाठी ज्या राखीव जागा आहेत त्या सोडून करावी ही आपली मागणी असली पाहिजे. आणि जोपर्यंत स्टेजवरचा एकही माणूस खाली जाणार नाही माझ्या सहित तोपर्यंत दादा इकडे तुम्हाला संबोधित करणार नाही एवढं सांगतो मी. माझ्या सहित सगळेजण जोपर्यंत खाली जातात तोपर्यंत कोण नाही. सगळ्यांनी खाली या. सगळ्यांनी खाली या. कोणाची गरज नाहीये. चला खाली सगळे. चला सगळे खाली झाला. कोणच नाही पाहिजे इथे.
रोटे सरकार त्यांना सगळं रोटे सरकार त्यांना सांगा ना बसायला खाली बसून घ्या नाही इथले जोपर्यंत आतमध्ये या सगळ्यांनी आतमध्ये जा इकडे कोणच नाही पाहिजे इकडे ओ डॉक्टर साहेब आतमध्ये या चला सगळ्यांनी बाजूला थोडं तिकडे सर अंदर थोडं सर हां बस हॅलो दादांना विनंती करतो दादा आपण मार्गदर्शन आपल्या सर्वांचे आभारपत्र आम्ही पर्सनली तुम्हाला पोचू वेळेअभावी आपण आता पुढचे आभारपत्र नंतर आम्ही तुम्हाला पर्सनली पोचवून देऊ दादा आपल्याला मार्गदर्शन त्यांना आपण कार्यक्रमाला आपण खूप उशीर झालेला आहे दादाला पुढे मुंबई जायचंय पुढे 2 कार्यक्रम आहेत दादांना तर दादांना मी विनंती करतो आपण मार्गदर्शन त्याच आधी सरकारने जे आपल्या जाहिराती काढल्या आहेत त्यामध्ये मराठा विद्यार्थ्यांचं जे काही जागा सोडून तुम्ही भरती करा नाहीतर भरती होऊ देणार नाही हे जे तुम्ही सरकारला ठणकावून सांगितलं पाहिजे धन्यवाद विनंती आहे दादांची जी टीम सोडून बाकी सर्व जे आहेत त्यांनी सर्वांनी खाली यावं सर्वांना विनंती करतो शिस्त पाळा दादा आपण मार्गदर्शन सुरू करा हिंदवी स्वराज्य संस्थापक राज छत्रपती शिवराय नवी मुंबई आणि परिसरात जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय तुमच्या भरतीचा अगोदर क्लिअर करतो म्हणजे मला पुढे जायला 2 महिन्यापूर्वी आपलं उपोषण सुटलं होतं त्याच वेळेस आपण सरकारच्या वतीनं जे तिघ जण आहेत ते तिघाच्या वतीनं 2 आलते मंत्री त्याच वेळेस आपण त्यांना सांगितलं होतं की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत भरती करायची नाही आणि जर तुम्ही केली तर मराठ्यांच्या जागा राखीव ठेवून भरती करायची तसा शब्द त्यांनी त्यावेळेस दिलेला आहे परत पुन्हा एक आठवण करून देतो एक 10 ते 12 दिवसापूर्वी उदय सामंत साहेबांना आपण फोन करून सांगितलं होतं की जे भरत्या तुम्ही राज्यात करणार आहेत त्यात थांबवण्याचा तुम्ही शब्द दिलेला आहे पुन्हा म्हणू नका की मराठा रस्त्यावर उतरला म्हणून तर त्यांनी सांगितलं आम्ही त्या शब्दावर ठाम येत जरी भरत्या केल्या तरी मराठ्यांच्या जागा सोडूनच केल्या जाते आणि मराठ्यावर अन्याय होणार नाही आता हा कार्यक्रम आपण ठेवलेला महाराष्ट्रातून लाखानं करोडोनं मराठा समाज या मुंबईच्या महानगरात आला आणि हा आपण केलेल्या सेवेचा समाजाच्या वतीनं तुमचा आभाराचा कार्यक्रम आपल्यासह आपली नवी मुंबई आणि पूर्णच महानगर मुंबई या सर्वच बांधवांचं खरोखर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं आम्ही मनापासून तुमचे आभार मानतो की एकही माणूस तुम्ही उपाशी जाऊ दिला नाही सगळी सेवा आपण केली आणि आपण पुढेही करावी आमच्याकडं नाही एक शब्द किमान माझ्याकडं नाहीत की इतकी सेवा झाली ही प्रत्येक माणसाची व्यवस्था आपण या मुंबईच्या शहरामध्ये खेड्यापाड्यातून येणाऱ्या मराठा बांधवाची आपण सगळ्यांनी सेवा केली मग सगळ्या क्षेत्रातले बांधव याच्यामध्ये सक्रिय होते ही लढाई आणखीन थोडी राहिली ही आणखी पूर्ण संपलेली नाही फक्त एक आहे की एवढ्या मोठ्या शहरात एवढा मोठा जनसमुदाय आला त्याची तुम्ही सगळ्यांनी सेवा केली ही पूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे तुम्हाला जरी ऐकायला मिळत नसली तरीही
तुम्ही खूप सेवा केली. तुम्हाला एक दिवस टेन्शन आलं तर वाटतं. म्हणलं आता आम्हाला इथंच राहायचं म्हणल्यावर मार्केटवाल्याला फुल टेन्शन आलं. आमचा हट्ट आम्ही राहण्याचा नव्हता. पुढे गेले असते तर पोरं वापस आले नसते आणि आम्ही कोणी वापस येणार नव्हतो. जर सरकार इथंच प्रश्न मार्गी काढतंय तर पुढे तरी काय जायचं या हिशोबाने आपण थांबलेलो होतो. तर नवी मुंबई पूर्ण साक्षीदारी आला. मी अंधारात ठेवून काही केलेलं नाही, तुमच्या समक्ष सगळे केलेलं आहे. त्या दिवशी 12 वाजेपर्यंत आपल्याला जे पाहिजे ते दिलं नसतं तर आपण मुंबईला जाणार होतो. ते काही जण लिहायला लागले सोशल मीडियाला, 30-40 जण इथं. मी आताच कामोठ्यात सुद्धा सांगितलं मुंबईला गेलं काय मिळालं. ते चालूच आहे त्यांना काय 20-25 जणांचं. कुठून आणले तर कुठून नाही ते लोक असले. त्यांना एवढा मोठा मराठा समाज एक झाला. 70-75 वर्षात जे मराठा समाजाला मिळालं आणि त्या 57 लाख नोंदी मिळाल्या, 39 लाख मराठ्यांच्या घरात आयुष्याची भाकरी आरक्षणामुळे गेली. हे पण यांच्या डोक्यात नाही. मागासवर्ग आयोग पुन्हा गठीत झाला नव्यानं, त्यानंही त्याचा अहवाल सादर केलाय काल 2 तारखेला. त्याचंही देणं घेणं नाही, फक्त लिहायचं म्हणून लिहायचं. समाजापेक्षा नेत्याला पक्षाला मोठं मानायचं आणि काहीतरी लिहायचं. आपण ठरवून आलो होतो गावाकडून, सगळ्या महाराष्ट्राला माहिती. 3 विषय होते आपले. पहिला होता ज्या 54 लाख नोंदी सापडल्या त्यांचे प्रमाणपत्र वितरित करायचे. त्यातले 39 लाख प्रमाणपत्र त्यांनी दिली. आपला दुसरा मुद्दा होता ज्यांचे प्रमाणपत्र वितरित केले त्यांच्या परिवाराला ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करायचे. आता एका नोंदीवर काही ठिकाणी 100 प्रमाणपत्र मिळालेत, काही ठिकाणी 50, काही ठिकाणी 300 पर्यंत मिळायला लागले. कालच एक माजलगाव तालुक्यातल्या गावातले बांधव माझ्याकडे आले होते. एका नोंदीवर 40 लोकांना प्रमाणपत्र मिळाले, एकाच नोंदीवर. आणखी 60 प्रमाणपत्र निघणार आहेत. ते म्हणतात काही मिळालं नाही. मग हे काय, हे 75 वर्षात का नाही मिळालं? आता याच्यात काही राजकारणी आहेत, काही राजकारण्याच्या नेत्यांनी या कार्यकर्त्याला पुढं घातलंय. काही सत्ताधाऱ्यातले गट आहेत, ते म्हणतो श्रेय कोणी घ्यायचा. तो या श्रेयात काय देतो का आमची सुटून इकडे? आणि विरोधक म्हणतात आपण कशाचा प्रचार करायचा? तो या प्रचारासाठी आमच्यात फूट पडितो का? आणि काही आपलेच आहेत आत्मे, असंतुष्ट आत्मे, ज्यांना खायची सवय लागलेली ती. त्या मराठ्यांनी त्यांचे दुकानात बंद पाडले. दुकानदार सगळे बंद झाल्यामुळे त्यात काही. आणि 75% आता राहिले 75%. हे 20-25% आहेत, 50 जण आहेत. 25% इतर आहेत. त्यांच्या पण अपेक्षा करायची आपल्याला गरज नाही, कारण ती विरोधात जाणार कवा पण. आणि 50% फेकच अकाउंट आहेत त्याच्यात. आपल्या मराठ्याचे काय नमुने ते सगळे शोधूनच काढले ते कोणी. त्यात काही मोगम निघाले. मुंबईत आल्यामुळं काहीच मिळालं नाही असं नाही म्हणता येणार. आम्ही सांगितलं होतं 3रा मुद्दा की सगळे सोयरे म्हणजे ज्याची नोंद मिळाली नाही त्या मराठ्यांना ज्याची नोंद मिळाली त्याच्याच नोंदीच्या आधारावर ओबीसीतील कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. त्याच्यासाठी कायदा पारित करायचा. आम्ही जाणार शांततेत मराठी मुंबईला आणि शांततेत आरक्षणच घेऊन येणार. ही शब्द होता का दुसरा होता? अरे तुम्ही ऐकलं की नाही? हा नाही काही म्हणा ना. हे शब्द होता की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतचा कायदा पारित करा. म्हणून मुंबईला आलो. मुंबईच्या वेशीवरच सरकारनं मराठ्यांचा धसका घेतला, कारण तिकडे जाऊन लोक आंघोळीच करायला लागले. आझाद मैदानावर गेले. एका पोराला कोण काय म्हणलंय VIP बंगला इथं लोक बसू तर ते आंघोळच करायला लागलं. ते निवड केले. 2-3% मुंबईत आले जाणे. मागचं गबाळ सगळं आल्यावर काय करते? कोणचं तरी हॉटेल इथं मोठं, त्या हॉटेला पुढे एक गाडी घेऊन गेलं. त्याला म्हणले इथं बसत नसते तर
दुसरीकडे बस, हा असंच काहीतरी होतं. हा त्याने मग भातच शिजायला टाकला डांबरीवरच. त्यांना अंदाज आला हे जरा नमुनेबाजच दिसते, राहिले जर आले तर काय होते. म्हणून त्यांनी या मराठ्यांचा धसका घेतला आणि सध्या विधानसभा सुरू नाही आणि 2001च्या कायद्यात बदल करायचा आहे. कारण 2001च्या कायद्यानुसार ओबीसीला आरक्षण दिले. 1967ला एका शासन निर्णयावर दिलेले, 90ला मंडल कमिशनने दिलेले, पण ते सुधारित करून 2001चा ओबीसीचा कायदा आहे त्यानुसार मराठ्यांना आरक्षण द्यावं लागतं. कारण मराठ्यांची मागणी ओबीसी. आपल्याला जर वेगळं काय मागणं असतं तर शासन निर्णय झाला असता. आपली वेगळी मागणी नव्हती म्हणून शासन निर्णय नाही केला नसता, त्याच दिवशी शासन निर्णय झाला असता. आणि सगळ्या सोयऱ्याचा जर शासन निर्णय झाला असता तर त्याच दिवशी उडाला असता. कारण त्याला 2001च्या कायद्यानुसार ज्यांना सवलती दिल्या ओबीसीच्या, मग 2004च्या सण कुणबी आणि मराठा एक असल्याची 83 क्रमांकाला, किंवा 2006चा भटक्या विमुक्तांसाठी केलेला ज्या सवलती ते असेल, 2008चा असेल किंवा 2014चा कायदा असेल, हे 2001च्या कायद्यानुसार केलेले कायदे. तसं मराठ्यांना आरक्षण पाहिजे ओबीसी, मग त्या 2001च्या कायद्यातच दुरुस्ती करावी लागणार आहे. कारण तिथं आरक्षण नसलेल्या मराठ्यांना आरक्षण द्यायचंय सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून. म्हणून त्यांनी राजपत्रित अधिसूचना काढली. कारण सध्या विधानसभा सुरू नाही. आता 15 तारखेला अधिवेशन आहे. 15 तारखेला त्या अधिसूचनेचं रूपांतर ते कायद्यात करणार आणि त्याची अंमलबजावणी करणार. कारण तुम्हाला एखादा प्लॉट घ्यायचा असला तरी तुम्हाला अगोदर 15 दिवस जाहीर प्रकटन द्यावं लागतं हे कोणाचं आहे म्हणून. त्यांनी अधिसूचना काढली. मग आपण सांगितलं होतं आम्ही शांततेत मुंबईत जाणार आणि शांततेत आरक्षणच घेऊन येणार. आरक्षणच घेऊन आलोत ना मग. कारण हे कायद्याचं राज्य आहे. आम्ही तिकडून सांगितलं आम्ही मुंबईत जाणार आणि आरक्षणच घेऊन येणार. मग ते काही ते गमिला ठेवलेलं की एखाद्या गुन्हे पिनीत भरून म्हणून घेऊन जायचंय. हे कायद्याचं राज्य आहे. तुम्हाला इथं कायद्यात दुरुस्ती करावी लागणार आहे तरच ते कायमचं टिकणार आहे. मोघम आंदोलन करून नाही चालणार तुम्हाला मागचा पुढचा सगळा सारासार विचार करून लोकही टिकले पाहिजे, आंदोलनही टिकलं पाहिजे, आरक्षणही टिकलं पाहिजे, लोकांचे हाल पण नाही झाले पाहिजे. ही सगळी मागची पुढची भूमिका घेऊन आंदोलन करायला लागतं. आणि मराठे आले आणि कायदाच मराठा आरक्षणाचं घेऊन गेले म्हणजे आरक्षणच घेऊन गेले म्हणून गुलाल फेकलेला आहे. आरक्षणासाठी कायदा बनवलाय म्हणून गुलाल फेकला. ती दिवाळी झाली त्या दिवशी. कारण 75 वर्षात जो कायदा बनवायचा होता मराठ्यांसाठी एकही बनलेला नाही. 75 वर्षातला सगळ्या सोयऱ्यांचा म्हणजे आरक्षण नसलेल्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सगळ्यात मोठा कायदा आहे. आणि हे जर बारीक असताना ती टोळी आपल्या विरोधात उतरलीच नसती याचिका दाखल करायला. टोळी सक्रिय झाली की नाही मोकादामासहित. मुकादमाचा तो वाज येतो तरी मी एक दिवस थांब म्हणा त्याला. ह्यो जर बारीक कायदा असता, ह्यो मोठा कायदा नसता तर इतके तुटून पडले नसते ते. त्याचा चेहरा बघितला तुम्ही अशा काळा होता तो लाल बाळ आहे. तेव्हा म्हणतो त्याला मनात मंडल कमिशन चॅलेंज करूनच दाखव, फक्त चेहरा बघा त्याचा कसा दिसतो. त्याला माहिती आहे बावळे हे मंडल कमिशन चॅलेंज करेल म्हणलं खरंच करतं का बघ. मंडल कमिशन हा स्वीकारलेलाच नाही. पण मराठी इतक्या खालच्या दर्जाला जाणारे नाहीत. आम्हाला तुमचं वाटोळं नाही करायचं. गोरगरिबांच्या लेकराचं वाटोळं करणारे तुझ्यासारखे आम्ही नाही. फक्त आता एवढंच म्हणणं आहे, तुम्ही 3दा आमचं आरक्षण घातलंय. आता जर का पडद्या मागून नाटकं केली आणि हे जर या अधिसूचनेला आणखी तुम्ही काही कायद्यात रूपांतर झाले जर काही प्रकार केला तर माझ्या मायबाप मराठ्यांना सरळ सांगतो मंडल कमिशन चॅलेंज केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मग तुला वाटलं जाणार. मग मला माझ्या समाजासाठी जे टोकाचं लढावं लागलं तरी लढल आणि मरायच विराल तरी मरण. पण मग मात्र आमच्या पोरांचं वाटलं झाल्यावर आपण नाही विचार करणार त्यांचा.
कारण मंडल कमिशन चॅलेंज होतोय आणि त्याला पक्का माहिती आहे मंडल कमिशन चॅलेंज होतोय म्हणून तो असा लाल झाला. कोकडा बोलायला लागला ते आता तर म्हणतो नागाला म्हणतो चप्प्याच करू नका. अरे येड पडतोय. मारतो का गोरगरिबाचे लोक? ओबीसीचा नेता म्हणून घेतो स्वतःला आणि त्यांना म्हणतो चप्प्या करू नको. गोरगरीब मारायचे तुला? इतका जातीवादी माणूस कधीच असू नये, कधीच. वैचारिक मतभेद असले पाहिजे, शतक तो कोणाशी निभावलं नाही पाहिजे. त्यांनी काय केलं? त्यांना म्हणतो तुम्ही काहीच करू नका. ते आपल्यापेक्षा पुढचे निघाले. अशा खोडशा दिली ती बी. मी एक 8 तास व्हिडिओ वाचला, वागा ऐकला, फेकून दिला मोबाईल. ते बी खपाखप घोडे लवी देतात. त्यांच्या बेकार शाळेत मला वाटलं आपल्यात पोराला येतात कमी आहे का नाही. आप घालून घ्यायचं काम, स्वतःला नेता म्हणायचं. त्यांना एक तर आरक्षण खाऊ देत नाही. 12 बलुतेदारांना ते आरक्षण खाऊ देत नाही. पुसतला ओबीसी बांधवाचे 12 बलुतेदारातले नेते माझ्याकडे आले होते. त्यांनी सांगितलं एनटी विजेंटी सारखा आमचा वेगळा प्रवर्ग करायचा आहे, मराठी साथ द्या. तेव्हा आम्हाला खाऊन देत नाही. एक गुण खाऊन देत नाही. आता मग तो धंदेही करू नका त्यांना. म्हणजे तुझ्या स्वार्थासाठी तुला गोरगरीब मारायचे. पण मराठी कधीच ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद निर्माण नाही होत देणार गावल्यावर. कधीच. इथून पुढे बी नाही होणार आणि मागही नाही होणार. त्याचं स्वप्न आपण कधीच पूर्ण नाही होऊ देणार. ते ओबीसीचा नेता मानतो स्वतःला, त्यांनी नावे बांधवाची माफी मागायला पाहिजे जाहीर. त्यांचा अपमान केल्याबद्दल. त्याला लापट आहे, त्याने मागायचं. ते मागणारच नाही. ते नुसतं जन्म असं करीन निघाला. लय लापट आहे. त्याला एकदा आरक्षण मिळून द्या, त्याला दाखवत होता. त्यांनी जर लोकांनी भजे खाल्लेले काम तर नाही खायला लावले, तिथून पुढे त्याला त्यांनी लय वाटोळं केलंय. मराठ्याचं लय वाटोळं केलंय त्यांनी. फक्त आपल्या लोकांना माझी विनंती, माझी जात खूप वर्षानंतर एकत्र आली. विचार करून बोलत जायचं. कारण ह्या दबावावरच समाजाला ह्या गोष्टी मिळाल्यात. आज करोडो समाजाचं कल्याण झाले. 57 लाखातून मला रात्री माहिती मिळाली 57 लाख नोंदी सापडल्यात. 62 लाखापर्यंत आकडा गेला अशी मला रात्री माहिती मिळाली. 62 लाखाला कुणाला 100-150 प्रमाणपत्र मिळाले. आपण 10 5-5 धरले, 5-5 पे धरले तर 2 कोटी मराठी आरक्षणात गेले सुद्धा असते. फक्त डाटा आहे ना त्याचा आपल्याकडे. त्याचा डाटा फक्त आपल्याकडे आहे ना. नसता गेले सुद्धा. गावाचे गाव निघायला लागले. बरोबर आहे की नाही? निघायला लागले की नाही आपल्या तिकडे? गावाचे गाव निघायला लागले. एकट्या त्या खेड तालुक्यातच 45,000 का काय नोंदी सापडल्या. आता 45ला 5-5 बी म्हणलं त्या तालुक्यात राहते ते शिल्लक माणसं आता. आणि आपलं पेट काय साधं आहे काय? समजा आता इथं वाशी द्या नोंद सापडली, ग्राहीदार एकच सापडली. याचं पसारवले पांगलेला आहे. त्याच्या सोयऱ्याला द्यायचं म्हणल्यावर त्याच्या नोंदी तो वाशीतून येडा घालीत मुंबईत येणार. मुंबईतून येडा घालीत तो तिकडं खानदेशात घुसणार. तिकडं सोयरे त्याची. तिकडून ते विदर्भात घुसणार. विदर्भातून ते येडा घालून मराठवाड्यात येणार. पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात येणार. सगळी कोण येडा देऊन वाशीत आलाच परत. ठोले का पाहुणे एकट्याने शिल्लक. अर्धा महाराष्ट्रात एकट्याने घातला आरक्षणात येणे. कारण ज्याची नोंद नाही गणगोतातील, म्हणजे आपण अशी व्याख्या दिलेली त्यांना. ज्या मराठा बांधवांची नोंदी सापडल्या त्याच नोंदीच्या आधारावर ज्या मराठा बांधवांची नोंद सापडली नाही त्याच्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना त्याच नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. पिढ्यांना पार परंपरेनुसार मराठा समाजात ज्या गणगोतातील लग्नाच्या सोयरीका होत्या तो सगळा सोयरा खाली कोण राहत आहे. मग झालं तर सरसकट. आणि ती टिकवण्याची जबाबदारी गुलालाचा अपमान होऊ द्यायचा नाही. वाशीतच मी मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे. मी जर 4 भीतीच्यात बोललो असतो तर तिथे शब्द वापरला असता. काही शेंगा आणतात आपले बसल्या ते म्हणजे 4 भीतीत काय केलं, तुला काय करायचं नाही काय केलं. एक तर मी 4 भीतानात का बसत नाही.
मी ओपन बोलतो काय बोलायचं. इथं आहे की व्यासपीठ? मी आंतरवालीला 5 महिने बोललो का नाही व्यासपीठावर जाहीर? आता इथं मला जाहीरच बोलायचं होतं. कुठे ते मुंबईचे मस्त संघ होते ना, तुम्ही बरेच जण होते का नाही? तुम्ही जवळ 2-250 जण होते बघा, इतके हातवर्ग केले ते. हा, आणि खोलीच्या आत येत आम्ही, पण 2-250 जण एकटा नाही. ते तिकडे लिहित आहे खोलीच्या आत काय केलं. तुला काय माहिती काय केलं मी? इथं सगळे वकील बांधव होते मुंबईचे साक्षाला. एका शब्दाचा एक घंटा किस पाडला यांनी त्या सगळ्या सोयऱ्यावर. आणि नंतर म्हणले हे बरोबर आहे. म्हणलं म्हणू ओके मग. आणि ते कागद घेऊन समाजाच्या पोराला दाखवला. असं ठरलंय. आपल्याला जे पाहिजे होतं ते आंतरवालीत मिळो, नगरमध्ये मिळो, पुण्यात मिळो, नवी मुंबईत मिळो किंवा आझाद मैदानावर मिळो, ते आपल्याला इथंच मिळालंय. मग आझाद मैदानाला जाऊन काय करायचं? तिथं बसायचंच होतं ना मग आम्हाला जो. मग ते मिळालंय तरी ते म्हणतात नाही 4 भीतीत काय केलं. आता मी त्यांना म्हणलो होता त्या लोणाळ्यात बी म्हणलो आणि वाशीमध्ये सुद्धा म्हणलो व्यासपीठावर बोला. पण पोट्टेले कलाकार आहेत ना आपले. मी त्या लोणाळ्यात म्हणलो व्यासपीठावर बोला साहेब, येऊन तुम्हाला बोलायचं. तो 25-30 हजार पोरांनी बाहेरून घोषणा दिली, डेंजर घोषणा दिली. त्या अधिकारी म्हणला मी बाहेर येत नाही, मी माघारी जातो. त्याची पातळच झाली एका घोषणातच. म्हणलं बोल वाजवून देत आम्हाला मार्ग काढायचा काय. आता मी कुठं असलो ना, मायबाप मराठ्यांना सांगतो मी मराठ्यांशी गद्दारी करणार. मी कुठं असो, ते 4 भीतीत असू नाही तर बाहेर असू. आता इकडे व्यासपीठत नव्हतं, बोलावं तरी कुठं. आता 4 भिंतीत मंत्री, अधिकारी आणि मुंबईतले बांधव नुसते चर्चेतच बेजार झाले. ह्या खोलीतून चर्चा ऐकायची, याला जाऊन सांगायचं, त्याने उठायचं, त्याला जाऊन सांगायचं. काही काय आमच्या अभ्यासातच फाईट लागली. ते म्हणलं त्याचं ऐकू नको मोकलं ऐक. तेव्हा म्हणलं तुपलं नको ऐकू, ते कवाच नीट सांगत नाही. म्हणलं ऐकू तरी कोणाचं. मग ते आमचं लफडं बरं आहे आडानी आमचं. ते बसव, ते मध्ये बसत नाही. मला बसवतो तसं वाजत येतं, कसं काय बसत नाही ते जमत. पण अभ्यासाकडे डोक्यानं असा खोराकच होता माणूस. मग तरी आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन हे विषय मांडलेला आहे त्या दिवशी, कारण त्याला कायद्याच्या चौकटीत टिकवायचं होतं म्हणून. कुठे 4 भिंत आहे कशाच काय, आणि काहीच मिळालं नाही. मुंबईला गेलो तर काय मिळालं? तुझी अशी इच्छा होती का मराठा समाजाचे लाखानं पोर आलेत हे मुंबईत मांडी घालून बसले पाहिजेत कायमचे? मिळालं तरी मग दंगल झाली पाहिजे, पोरं इकडंच गुंतले पाहिजे सगळे. सुखरूप मराठ्यांना मिळालं, सुखरूप पोरं घरी गेलेत, हे नको आहे का तुला? एकाही पोराला खर्चाटला नाही, सगळे सुखरूप घरी गेले, हे नको आहे का? दसका तुला असला. आणि तेव्हा तू मुंबईला गेल्यावर काहीच मिळालं नाही. आणि उगा 5-25 जण येत माकडं कडून आलेत बेकारी विचारायचे. ते म्हणते मुंबईला गेल्यावर काहीच मिळालं नाही. त्यांची एक गोष्ट खरी, मुंबईला गेल्यामुळं काय नाही मिळालं हे खरंय. आम्हाला करोडो मराठ्यांना मिळालं, त्याला नाही मिळालं हे खरं आहे. कारण त्याला गल्लीत हिंडला असं इकडे त्याला पैसे मिळाले नाही दिसत कुठं. त्याला पद पाहिजे, पद नसून मिळालं. त्याला सगळ्या दुनियाची खायची सवय मराठ्यांच्या जीवावर. त्याचं दुकान बंद पडलेलं आहे. कवर खातो मराठ्या जीवावर. होते ना लोकांचं कल्याण गोरगरिबाचं. तोच एक शेण खाय थोडं, जमत नाही का? किती दिवस तुम्ही मराठीच्या पोराचे मुडदे पाडणार आहेत असं करून करून. आणि प्रामाणिक काम करणारे नको आहेत त्यांना. कारण मी इतका चिकाटीनं करतो काम आहे, म्हणजे माझे पाटणे थोपटून घेता कोणीच करणार नाही. इतका चिकाटीनं करतो मी. 5 महिने झाले 24 घंटे एकच काम करतो, रात्र दिवस. ना आता मी 10 तारखेला उपोषणाला बसणार आहे. शेवटचे 2 दिवस आराम पाहिजे, कारण शरीर ओलं लागतं, कोरडं होता कामा नाही. तरीही मी रात दिवस फिरतोय. आज हे 7 रात्री 3 वाजले आम्हाला असे फोटो काढण्यात, ते चेंगरा चेंगरीतून भरगडी. आता इकडून तिकडून इथं आलो. आता इथं 5-6 वाजले असते. आता आणखीन 4 बैठका आहेत मुंबईत, त्या करायच्यात, म्हणजे 3 इथंच वाजणार आहे. उद्या सकाळी 8 वाजता नाशिकला आणि आज साल्हेर किल्ल्यावरती कार्यक्रम आहे. म्हणजे आम्हाला रच्चे झोपायचे का? आता इथून निघणे साल्हेर किल्ल्यावर जाणार आहे. ते म्हणते 200-250 किलोमीटर आहे. म्हणजे तिथं आम्ही सकाळी 11 वाजता जाणार, तिथला कार्यक्रम करणार. तिथून वैजापूरला कार्यक्रम आहे संभाजीनगर जिल्ह्यात, तो कार्यक्रम करणार. तिथून बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या
भोगलगावला कार्यक्रम आहे 9 तारखेला. म्हणजे आम्ही जागेचा रातची जागे दिवसा जागेच. तिथं भोगलगाव जाणार दुपारी 12 वाजता. बीडला कोळवाडी मांजरसुंब्याच्या घाटात कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम 3-4 वाजता संपल. मला श्रीगोंद्याला संध्याकाळी 8 वाजता कार्यक्रम आहे नगर जिल्ह्यात. तो कार्यक्रमाला 12 वाजणारे संपायला. त्यांनी इतकी मोठी रॅली काढली, तिला 12 वाजणारे. तिथून मला अंतरवाली यायला 100% सकाळचे 8 वाजणारे. म्हणजे ती 10 तारीख मला बसायची उपोषणाला सकाळी 10 वाजता. इतकं सातत्यानं मी हे काम करतो. माझ्या डोक्यात काय नाही, पैसा नाही, पाणी नाही, ते मागच होतं. मग पैसा पद होतं ना, ते मागच होते. आंदोलन खूप पुढे गेलंय आता. आणि उगा तुम्ही एखाद्याला प्रामाणिक काम करणारा काहीतरी डाग लावायचा, यांचं काही स्वप्न नाहीये. एकतर गरीब कुटुंबातून आलाय आणि सामान्य लोकांना मिळवून दिले, हे दुःख. आम्ही 30-30 वर्ष लढलो, हे एक त्यांचं दुःख आहे. आता तो याच्याने काही नाही झालं, त्याला मी काय करू? ते म्हणतो मी लय दिवस वाचलं, मग आमचं असं झाला. तो वाचलं, मी काय करतो? डोक्यावर घेऊन येईन ना पुस्तकं, मला काय करायचं? तो पुण्य आजाच्या पुण्यावर जगू तू कवर. तो आजाने का तरी वारकरी याला गेलता पंढरपूरला, म्हणून तुला त्या पुण्यावर जगात तू मर नाही खाली बरं पंढरपूरला. तुला सातत्यानं करावं लागणार आहे ते. आम्ही पण मोर्चे काढतो ना, पण त्याच मोर्चावर त्या 2 वर्षाचं काम नाही करून घेत. सातत्यानं लढावं लागतं त्याला. चिकाटी नाही मी तिथं लावून धरलंय. तर मला माहिती आहे आणखीन आमच्या डोक्यावरच्या खुणा आमच्या माता मावल्याचे गेलेले आहेत. इतका मोठा प्रांत आता खाल्ला झाला होता. आणखीनही पोरांच्या पोटात आणि छातीत गोळ्या आहेत त्या अंतरवाली झालेल्या हल्ल्याचे. आम्ही हल्लो नाही, त्याला सातत्यानं लावून धरले. चिकाटीनं आम्ही ते लावून धरले. सारखा पाठपुरावा सुरू आहे. आणि जर आम्ही सरकारला चार भीतीत बोलून त्यांचे असतो 10 तारखेला आंदोलन पुकारलं असतं का? मी आता म्हणलं असतं जाऊ दे तिकडे, मिळालं आता झोपा जरशी घरी. कारण मी माझ्या जातीच्या पोराचं वाटोळं नाही करू शकत. मी त्याच्यासाठी रायगडचं दर्शन घेऊन आलोय पाठीमाग आता 2-4 दिवसापूर्वी. माझ्या पवित्र रायगडाची माती कंपाळी लावून आलोय. कारण पुन्हा जाईन का नाही मला माहित नाही. कारण शरीर माझं मला उपोषणा साथ देत नाही. आणि हे आता जर बसलं ना तर काय होईल गॅरंटी नाही. कारण 1.5-2 घंटे जर चाललो बोललो तरी आमचं तर कापते माझं. तरी मी जातीच्या लेकरांसाठी माझ्या जीवाची पर्वा नाही करत. की एक जीव गेला तरी चालत, पण करोडो लेकरांच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन हसू बघायचं म्हणून उपोषण ठेवलं. आणि उगा काहीतरी सांगत बसणार तुम्हाला पुढे इकडे तिकडे बोलतो रातभर. भलं इतकं लांब लिहित होती व्हॉट्सअपवर. काय लिहितो रे? तो लय डोकं आहे, तुला वाटतं तुला हुशार आहे. इकडं हरकती मागितल्यात नाही, इकडं मर ना. इकडं हरकती दी, इथं म्हणणं मान. अबकड करा. तुपली व्याख्या दी सगळ्या सोयऱ्यांची. सरकार कसं घेत नाही ते मी बघतो. आणि तिथं फेसबुकवर व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर काय लिहितो? तुला वाटतं तुला शहाणा आहे. आणि हे करोडो लोक तुला वाटतं का येडे येते आणि तू लय शहाणा झाला. तुला काय म्हणणं मांडायचं ना? महाराष्ट्रातले सगळे अभ्यासक आणि वकील बांधव तिथं म्हणणं मांडणार आहे. तो कायदा सगळ्या सोयऱ्यांचा मजबूत झाला पाहिजे म्हणून. तू पण मांड ना. तू इकडंच येतो. कारण काय द्यायचे दुखणेच वेगळे मला आत्ता कळालं. आणि मराठीचे काय सोपे लोक नाहीत. ते बोलणारे शोधून काढले ते कोण कोणी. कोणत्या नेत्याचं आहे, कोणत्या सत्ताधाऱ्यातल्या गटातला आहे. त्यांनी मला फोन करून सांगितलं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, खूप समाजाला मिळालेले, तुम्ही लढत राहा, ते सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, आम्ही सोबत येतो तुमच्या. त्यांना बोंबलं त्या काय बोंबलायचं. त्यांना बी सरळ करतो म्हणे आम्ही. ते जर 2-4 दिवसात गप बसल्यात हाई, नाही तर मग त्यांना बी आम्ही कचका दाखवतो. कारण विनाकारणच काहीतरी कोणाच तरी ऐकतात आणि काहीतरी लिहित बसतात. मला टाइम नाही ते बघायला समजा, पण ते ऐकायला येत नाही. माणसं सांगत येत नाही एकामेकाची एकामेकाला. परत कामं तरी किती करावं लागतात. 22-23 थोडे थिडके बी नाही. अधिकाऱ्याला डोकं लावायचे, आंदोलन चालायचे, मोर्चे काढायचे, उपोषण करायचे, परत व्याख्या द्यायच्या, कायद्यात दुरुस्त्या करायच्या, अभ्यासकाला बोलवायचे, हे ओबीसीचे 2-3 टरमाळे त्यांना अंगावर घ्यायचं, त्यांना नीट करायचं. म्हणजे सगळ्यांना खेटून हे समाजाच्या पदरात पाडायचं. आणि त्याच्यात आपले नमुने काही 10-5 जण. नसेल घेतला तुम्हाला विश्वासात, द्या ना सोडून. झाला असेल तुमच्यावर एखाद्यावर अपमान झाला असेल, द्या सोडून. नसताना तुम्ही टीव्हीला पेपरला आलात एखाद्या दिवशी, द्या जाती सोडून. करा तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं. आमच्याकडून तुमचा मन दुखाला असेल, दुखू द्या एखाद्या वेळेस दुखाला. एकदा आरक्षण मिळून दिल्यावर 2 तोंडात घाण आमच्या, काय हरकत नाही.
पण आज ती वेळ नाही. ही जात खूप दिवसांनी एकत्र आली. ह्या दबावामुळे खूप कामं व्हायला लागलेत आपल्या समाजाचे. खूप वेगळा गट करतो कवर. आता गटाचे दिवस नाही राहिले आणि महाराष्ट्रातला अखंड समाज एकत्र आहे. आता तुम्हाला पुन्हा एक विनंती. आता काय ते पहिली म्हणे ग्रामीण भागात हत्ती गेला शेपूट राहिले. आता शेपूट फिपूट काही नाही राहिले. ओबीसी नुसते अंमलबजावणी राहिले. एकदान का हाणला का सगळ्यांनी, एकदान का सगळ्यांनी हाणला. कार्यक्रमच झाला. एकच दणका आणायचा. कायद्याची अंमलबजावणी करायची. शिंदे समितीकडं हैदराबाद संस्थांचं गॅजेट घ्यायला लावायचं. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घ्यायला लावायचंय. सातारा संस्थांचं घ्यायला लावायचं. समितीला पुन्हा काम करायचं सांगायचंय. आंतरवालीसह महाराष्ट्रातल्या केसेस पाठीमागं घ्यायला लावायच्या आणि ती प्रक्रिया त्यांनी सुरू केली. फक्त आपल्यासाठी महत्वाचा विषय सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित झाला पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी विनंती आहे, तुमच्या मतदारसंघात असणारे आमदार आणि मंत्री यांना फोन करून सांगा, आपण आपल्या आमदारांना आणि मंत्र्यांना 15 तारखेला अधिवेशन हा कायदा पटलावर ठेवतील. आता अधिसूचनेचा अंमलबजावणी करण्यासाठी हा कायदा मजबूत होण्यासाठी एक मतानं सगळे आवाज उठवा म्हणून फोन करून सांगा. निवेदन सुद्धा त्यांना द्या. आणि मीही माझ्या मराठा समाजाच्या वतीनं सगळ्या आमदारांना आणि मंत्र्यांना आवाहन करतोय की गोरगरीब लेकरांचं कल्याण होणार आहे. हा कायदा पारित करण्यासाठी आणि ह्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही सगळेजण एक मतानं 15 तारखेच्या अधिवेशनात आवाज उठवा आणि अंमलबजावणी करायला सरकारला भाग पाडा. कारण तुम्ही कोण कोण आमदार आणि कोण कोण मंत्री बोलणार आहेत हे 15 तारखेला माझे करोडोच्या संख्येने मराठी अधिवेशनाकडे टीव्हीच्या माध्यमातून डोळे लावून बघणार आहेत. कोणचा आमदार कोणचा मंत्री आपल्या कायद्याच्या बाजूने बोलतोय. एकदा एवढ्या कायद्याची अंमलबजावणी झाली, आयुष्यभर आपल्या लेकराचं कल्याण झालं. काहीच हट्ट नाही. आपला तेवढाच हट्ट आहे की पुन्हा एकदा जीवाची बाजी लावून आमरण उपोषण करायचं आणि कायद्याची अंमलबजावणी करायला लावायची. काही झालं तरी अंमलबजावणी करायला लावायची म्हणजे लावायची. आता झाली दिवाळी, एकदा तुम्ही नुसती त्याची अंमलबजावणी होऊ द्या. मग त्याला म्हणा तू महादिवाळी बघायला गुलाल कसला असतो नुसता बघायला. आणि विजय सभा कशाला म्हणते तो फक्त बघ म्हणा. त्याला मागच सांगितलं होतं मी. ते म्हणला 3 कोटी लोक आलते का. त्याला सांगितलं तो एखाद्या लिंबात झाडाखाली उभा राहा नाही तर पुलावर उभा राहा. वही घेऊन राहिलं नाही बाव चाळलेलं. आता म्हणते 3 कोटी आलते का. आता आणखीन तुला आमंत्रण आहे. मग आजच परत म्हणून मला आमंत्रण दिलं होतं. विजय सभाला एखाद्या पुलावर रजिस्टर घेऊन उभा राहा. किती मराठी येतात लिहायला. वय जरा RTV एखाद दिवशी मला जरा नुसतं बोंबलतं कुंकड काही बोलवलं कुंकड. मग ते एक शब्द बोललात मग मी कचाकच बोलवतो कुंकड. ते परत म्हणतं माया मागा लागलं. तुला पण सांगितलं मराठीत मध्ये बोलायचं. हे त्या बाजाराची वही घेऊ. बाजाराची पिशीन त्याच्यात कागद टाकली. कोणत्या त्या संपादकाकडे जातो TV चॅनल, त्यांना म्हणतो तुमच्या दम असला तो वाचून टाकाय. तू तुकलाच वाचव ना. कारण हे बोलत मराठ्याच्या विरोधात. मराठ्याचे पोट्टे शेतात बसल्या घोडेला येते का घालून ते त्याचे कागदच बाहेर काढले. तेव्हा तो बघा किती घाणेरडे बोलतात मला. तो काय बोलणार मग आरक्षणाच्या विरोधात. हे पोरं बी असलेत नमुनेत कुठून शेस सापडून आणतात काय म्हणजे इतके घोड शिंदे देत 2 दिवस जेवण जात नाही वा माणसाला. कोकण बरं तर बाप चाललेलं सगळ्या दोन्यात ते खातं कोणाचं बी सगळं कुटुंब अडचणीत आणलं. स्वतःचा सगळा ओबी समाज अडचणीत आणला. आणि आता तर लालच पाड आहे. कारण त्याला काय झालंय बरं का मान्य करायला पाहिजे. आता तेव्हा नाही करणार पण आपण मराठीची जाती आपली आपण चेहरे वाचूनच कळत होती याला काय वाटतंय. त्याचा चेहरा सांगतो त्याला काय वाटतं. एक तर बारकू शकेल मी, एक तर शेतकऱ्याच पोरगर मी एवढा मातंबर मी छाती ठुकीत होतो मराठ्यांना ओबीसीत येऊ देणार नाही. ते म्हणतात एवढं सगळे ते घालं ना ओबीसीत. त्याचा त्यांना अपमान वाटतं. एखादा मातंबर पुढून असता ते म्हणलं असता खेटाला माया बरोबरीच होता. मग मी जर तुला बेजार करू शकतो हे लपड जर तो मागायला तुला दुसरीकडेच राहायला जावं लागेल. समाज मागा लागल्यावर तर मग तो कार्यक्रमच झाला. मॅच बेजार केले जात त्यात ना काळजी करतो मी लईच खंबीर आहे त्याला.
त्याला नुसतं बोलून द्या, त्याला वाजवितोच, त्याला सोडितच नाही. आता तर पक्षच काढाय त्यांनी, आता काढायला लावलाय. मला मीडियाच्या बांधवांनी सांगितलं, मला माहित नाही, पक्षच काढायला लावला. त्या बांधवाला मी मागच सांगितलं त्याच्या नादी लागू नका. एनटी व्हिजेंटीचं आरक्षण आम्ही मागत नाही, ते वेगळा बांध पडलेला आहे. त्या आरक्षणाला मराठ्यामुळे धक्का लागतच नाही. ते ना देतोय तुम्हाला. वंजारी बांधवाने धनगर बांधवाच्या आरक्षणाला मराठ्यामुळे धक्का नाही लागत, कारण ते वेगळा प्रवर्ग केलाय त्याचा. ते ना देतही ते पळाले. आता त्यांना पक्षच काढायला लावला. ते हे थोडे दिवस थांबा हे कुंकडे जात आहे, रक्षित निघून जाईल, तुम्हाला धावडर पडायची येईल. याच्या काय लागतात? तुमचं वर्चस्व आहे, तुमची प्रतिष्ठा, याच्यासाठी नका घालू. गेले शहाणं नाही, ज्या पक्षात राहत ते पक्षात मोडी दिली. ते कुंकड उडी आणि कुंकड मै सुद्धा होत नाही माणसाला, राज्यात जाते कुंकड. ते आता नुसता बघतोय मराठी ओबीसी आरक्षणात गेले, आता काय करायचं, मग भांडण लावायचं बघत आहे. तो आणखीन काहीच नाही, तुला पुढं लय बघायचंय बाळा. तो चष्म्याचा काचा बदलून ठेवा आता. आणि तुला आणखीन तरी सांगतो, माया नागायला लागू नको, मेले नमुना आहे. तो जर गप्प बसला भाई, जाऊ द्या माय बापा होतो. मला एकदा सांगतो, एकदा आरक्षण मिळून द्या, त्यात किती दम आहे मला बघायचं जायचं, बघतोच मी त्याचा. आता शेअरीच हाणायला लागले बदग सगळ्या दुनियाचं. ते शेअर दुकान टाकीतो का मग 3-3 रुपये देते लोक तुला. काही नाटक नवीनच करायला लागले ते आता. आम्ही असे ते शेअर तो म्हणतो, हा मग हे करेन, मला हिंदी येत नाही रे, तो कार्यक्रमात लावला असता. हिंदी जमत नाही. जमत आहे बरं का, तुम्हाला खोटं बोलणार, पण हे पत्रकार बांधवले कलाकारी. हे अगोदर काय करते तर मला शांतते 2-3 प्रश्न विचारते, मग मी आपल्या दम्माने देतो उत्तर. ते या काय की त्याचा प्रश्न विचारतो, मग मी बिघडूनच जातो लगेच. मग ती हिंदी कुंकडच ती, आणि त्याच्या वाटणात माहीत हिंदी वाचून दाखवता येते येवल्या झेडपण, आणि तेच हसत. त्याचा तर नीट वाच केलाय. आपलं काहीच राहिलेलं नाही आता, फक्त अंमलबजावणीसाठी 10 तारखेला उपोषण होत आहे. माई बापा हो, स्वतःच्या लेकरासाठी इथं श्रीमंत मराठ्याचा, गरीब मराठ्याचा सगळ्याचाच फायदा आहे. सगळ्याचीच लेकरं या आरक्षणामुळे मोठे होणार आहेत, कारण या आरक्षणातून राज्यासह केंद्रातल्या सगळ्या सवलती तुम्हाला घेता येणार आहेत, सगळ्यांचे फायदे होणार आहेत. 10 तारखेला आमरण उपोषण पुन्हा सुरू होते. ताकदीनं पुन्हा एकदा उभा राहा. इतक्या ताकदीनं राहा, अंमलबजावणीच कायद्यात झाली पाहिजे, त्याशिवाय मी उठत नाही. सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, कारण लांब जायचंय आम्हाला, पण आणखी इथले 4 करून तिकडे त्या साल्हेरला जायचंय. म्हणून पुन्हा एकदा तुमचे आभार मानायला येईल. अंमलबजावणी वस्तूवर हटू नका. तुमचे मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय श्री. दादा राईट साईडून खाली जाणार आहेत, त्यामुळे हॅलो, हा कार्यक्रम संपत आलेला आहे. मित्रांनो, जाग्या हॅलो, सगळ्यांनी खाली व्हायचंय, सगळ्यांनी बसायचंय, सगळ्यांनी. हॅलो, नाही सगळ्यांनी खाली व्हायचंय प्लीज. सगळ्या खाली सगळ्यांना भेटणार आहेत दादा सगळ्यांना खाली भेटणार आहेत.